सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ। यंदा 2025 मध्ये पंचांगानुसार शारदीय नवरात्रीची सुरुवात ही 22 सप्टेंबर पासून होत आहे आणि या नवरात्रीची समाप्ती ही 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे। या दिवशी विजयादशमी म्हणजे आपण दसरा हा सण साजरा करत असतो। वर्षभरामध्ये एकूण 4 नवरात्र साजरे केल्या जातात, त्यापैकी 2 गुप्त नवरात्री असतात आणि 2 नवरात्री या आपण प्रत्यक्षामध्ये साजऱ्या करत असतो, ज्यामध्ये शारदीय नवरात्रीला विशेष असं महत्त्व दिलं जातं। दरवर्षी शारदीय नवरात्र मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली जाते। दुर्गा देवीचे भक्त संपूर्ण 9 दिवस उपवास करतात, आईच्या 9 रूपांची पूजा करतात आणि 10व्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते। यावर्षी 2025 ची शारदीय नवरात्र काही खास असणार आहे। यावेळी नवरात्र फक्त 9 दिवस चालणार नाही तर पूर्ण 10 दिवस चालणार आहे। हा जो दुर्मिळ योगायोग आहे तर तो यावर्षी निर्माण झालेला आहे आणि हा योग खूप शुभ मानला जातो। पंचांगानुसार यावर्षी शारदीय नवरात्र 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल, जी 2 ऑक्टोबर 2025 रोजी दुर्गा विसर्जन म्हणजे विजयादशमीने संपणार आहे। यावेळी तृतीया तिथी जी आहे तर ती 2 दिवस चालणार आहे, जे की 10 दिवसांचा नवरात्रीचे मुख्य कारण असणार आहे। ही तारीख 24 आणि 25 सप्टेंबर दोन्ही दिवशी असेल, यामुळे महानवमी 1 ऑक्टोबर 2025 रोजी येणार आहे। या दिवशी दुर्गेचे शेवटचे रूप माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाणार आहे। त्यासोबतच या दिवशी कन्यापूजन, भंडारा आणि हवन यासारखे महत्त्वाचे विधी देखील केले जातात। शास्त्रामध्ये तिथी वाढणे हे शुभ मानले जाते तर तिथी कमी होणे हे अशुभाचे लक्षण मानले जाते। यावेळी नवरात्री तृतीया तिथीची वाढ होणे एक शुभ संकेत आहे। ज्योतिषशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा खूप शुभ आणि दुर्गा देवीचा देश आणि जगासाठी समृद्धी घेऊन येणार आहे। त्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये आनंद, समृद्धी अशी सकारात्मकता येणार आहे। नवरात्रीमध्ये माता राणीची सवारी देखील खूप महत्त्वाची मानली जाते। माता दुर्गेची सवारी तिचं आगमन आणि प्रस्थानाच्या दिवसावरून निश्चित केली जाते। यावेळी माता दुर्गा हत्तीवरती स्वार होऊन येणार आहे, जे खूप शुभ मानलं जातं, कारण की हत्ती, ज्याला आपण गजलक्ष्मी असं देखील म्हणतो, हत्ती हा ज्ञान आणि समृद्धीचा आणि शांतीचं प्रतीक आहे। हत्तीवर मातेचे आगमन समाजामध्ये सुख, समृद्धी आणि ज्ञानाची वाढ दर्शवते। यंदा 10 दिवसाच्या नवरात्री भक्तांना मा दुर्गेची पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी अतिरिक्त वेळ देखील मिळणार आहे। त्यामुळे त्यांना त्यांची भक्ती आणखी दृढ करण्याची संधी देखील मिळणार आहे। तर नवरात्रीचे 9 दिवस हे खूप शुभ मानले जातात। नवरात्रीचा सण हा सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये माता जगदंबेच्या 9 रूपांची योग्य रीतीने पूजा केली जाते। जो की नवरात्रीमध्ये खऱ्या भक्तीने देवीची पूजा करतो त्याचे सर्व दुःख देखील दूर होतात। देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्यासोबतच 9 दिवस वेगवेगळ्या रंगाचे कपडे देखील घातले जातात। असं मानलं जातं की असे कपडे परिधान केल्याने दुर्गा देवीच्या 9 रूपांचे आशीर्वाद आणि कृपा देखील आपल्याला प्राप्त होत असते। म्हणून यंदा 2025 मध्ये शारदीय नवरात्रीचे कोणते 9 शुभ रंग असणार आहेत, कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी किंवा कपडे आपण परिधान करावेत, तसेच या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये चुकून देखील या 2 रंगाच्या साड्या आणि बांगड्या आपल्याला अजिबात घालायच्या नाही, तर असे कोणते यंदा नवरात्रीचे शुभ रंग आहेत, कोणत्या रंगाची साडी आपल्याला घालायची आहे, घालायची नाही, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सर्वपित्री अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 सप्टेंबरला सोमवारी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते। या 9 दिवसामध्ये देवीच्या विविध 9 रूपांची पूजा, आराधना व सेवा केली जाते। नवरात्रीमध्ये विशिष्ट रंगाचे कपडे परिधान केल्याने धार्मिक महत्त्व सुद्धा सांगितलं जातं। जेव्हा आपण नवरात्रीमध्ये सांगितलेल्या विविध 9 रंगाचे 9 दिवस आपण कपडे परिधान करतो, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते घडत असतात। तसेच दुर्गा देवीच्या 9 रूपांचे शुभ आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतात। 22 सप्टेंबरला वार सोमवार आहे, तर या दिवशी पांढरा रंग असणार आहे। पांढरा रंग हा शुद्धता, शांती आणि ध्यान दर्शवत असतो। म्हणून या दिवशी प्रत्येकाने पांढऱ्या रंगाची साडी किंवा ड्रेस जो आहे तर तो परिधान करायचा आहे आणि यासोबतच दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाची म्हणजे शैलपुत्री देवीची पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची आहे, जी पर्वताची कन्या आहे आणि देवीचा पहिला अवतार आहे। यानंतर 23 सप्टेंबरला
मंगळवार आहे, तर या दिवशीचा लाल रंग असणार आहे. लाल रंग हा सौंदर्य आणि निर्भयता दर्शवत असतो, म्हणून या दिवशी आपल्याला लाल रंगाची साडी परिधान करून दुर्गा देवीच्या ब्रह्मचारिणी या रूपाची पूजा करायची आहे. यानंतर 24 सप्टेंबरला बुधवार आहे. या दिवशीचा रंग असणार आहे निळा. निळा रंग हा चांगले आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे, म्हणून आपल्याला या दिवशी निळ्या रंगाची साडी किंवा कपडे हे परिधान करायचे आहेत आणि सोबतच या दिवशी दुर्गा देवीच्या चंद्रघंटा या रूपाची पूजा करायची आहे. त्यानंतर 25 सप्टेंबरला गुरुवार आहे. तर या दिवशीचा रंग आहे पिवळा. पिवळा रंग म्हणजे आनंद आणि तेज याचे प्रतीक आहे. तसेच या दिवशी संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करणारे म्हणजे देवी कुष्मांडा या रूपाची आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे. यानंतर 26 सप्टेंबरला आहे शुक्रवार आणि या दिवशीचा रंग असणार आहे हिरवा रंग. हिरवा रंग हा नवीन सुरुवात, वाढ दर्शवतो. आपल्याला या दिवशी हिरव्या रंगाची साडी किंवा कपडे जे आहेत तर ते परिधान करायचे आहेत. सोबतच या दिवशी स्कंदमाता या देवीच्या रूपाची पूजा करायची आहे. आपल्याला यानंतर 27 सप्टेंबरला वार शनिवार आहे आणि या दिवशीचा रंग असणार आहे राखाडी रंग. राखाडी रंग जो आहे तर तो परिवर्तनाची ताकद दर्शवत असतो, म्हणून या दिवशी आपल्याला राखाडी रंगाची साडी किंवा कपडे परिधान करून दुर्गा देवीच्या कात्यायनी रूपाची पूजा करायची. यानंतर 28 सप्टेंबरला वार आहे रविवार. या दिवशीचा रंग असणार आहे केशरी रंग. केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचं प्रतीक आहे, म्हणून या दिवशी आपल्याला केशरी रंगाची साडी किंवा कपडे परिधान करून दुर्गा देवीच्या कालरात्री या रूपाची पूजा करायची आहे, जी रात्रीच्या स्वरूपाची देवी आहे, वाईट शक्तींचा नाश करत असते. यानंतर 29 सप्टेंबरला वार आहे सोमवार. या दिवशीचा रंग असणार आहे मोरपंखी. तर मोरपंखी रंग वाढ आणि सुपीकतेचे प्रतीक मानलं जातं, म्हणून या दिवशी आपल्याला मोरपंखी रंगाची साडी किंवा कपडे परिधान करून दुर्गा देवीच्या महागौरी या रूपाची पूजा करायची आहे. अत्यंत शांत आणि तेजस्वी रूप आहे, देवीच्या पवित्रतेचं प्रतीक मानलं जातं. त्यानंतर 30 सप्टेंबरला वार आहे मंगळवार. या दिवशीचा रंग असणार आहे गुलाबी रंग. गुलाबी रंग प्रेम, जिव्हाळा आणि भावनेचं प्रतीक आहे, म्हणून आपल्याला या दिवशी गुलाबी रंगाची साडी आणि कपडे परिधान करून दुर्गा देवीच्या सिद्धिदात्री या रूपाची पूजा करायची आहे. सर्व प्रकारची सिद्धी आणि शक्ती देणारी ही देवी आहे, म्हणून नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये या 9 रंगाचे कपडे परिधान करून दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केल्याने भक्तांना देवीची कृपा प्राप्त होते. तर हे आहेत यंदा नवरात्रीचे 9 शुभ रंग. तसेच नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला चुकून ही 2 रंगाच्या साड्या किंवा कपडे जे आहे तर ते चुकून परिधान करायचे नाहीत, जे अशुभतेचं प्रतीक मानलं जातं. काही रंगाचा आपल्यावरती अशुभ परिणाम होत असतो. प्रत्येक रंगाचे एक वेगवेगळे महत्त्व आहे जे सांगितले जातात आणि म्हणून आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये चुकूनही काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे जे आहे तर ते परिधान करायचं नाही. काळा रंग वापरणे हे अशुभ मानलं जातं. या रंगाला शोक आणि निषेधाचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे कोणत्याही पूजेमध्ये काळा रंग हा वर्ज्य मानला जातो, वापरला जात नाही. शास्त्रातील काही नियमांप्रमाणे काळा रंग जो आहे तर तो देवी देवतांच्या पूजेदरम्यान अशुभ मानला जातो, तो वर्ज्य केला जातो. म्हणून आपल्याला चुकून देखील या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये काळ्या रंगाची साडी, काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या अजिबात परिधान करायच्या नाहीत. जर तुम्ही नवरात्रीचे 9 दिवस उपवास करत नसाल, घटस्थापना करत नसाल, कोणतीही सेवा करत नसाल, तरी देखील तुम्हाला या नियमांचं पालन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दुर्गा देवी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते. आपली कुलदेवी जी आहे तर ती सुद्धा वास करत असते. त्यामुळे घरामध्ये जितकं काही आपल्याला शुभ करता येईल तेवढ्या गोष्टी शुभ करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचे. त्याचबरोबर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाणार आहे. तर या दिवशीचा रंग आहे तर तो पांढरा रंग आहे, परंतु आपल्याला पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी, त्यावरती पूर्ण पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज असे कपडे किंवा साडी तुम्हाला अजिबात परिधान करायची नाही. या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाची साडी किंवा कपडे हे परिधान करायचे आहेत, परंतु ही साडी किंवा कपडे परिधान करताना त्यावरती लाल, पिवळ्या किंवा निळ्या रंगाची जी काही डिझाईन असेल, काट असेल तर ती असायला हवी, किंवा ब्लाऊज तुम्ही लाल, पिवळ्या, हिरव्या रंगाचा घालू शकता. त्या साडीवरती काहीतरी डिझाईन असायला हवी. तर अशी साडी आपण यावेळेस परिधान करायची आहे. परंतु पूर्ण पांढरी साडी किंवा पूर्ण पांढरा ब्लाऊज अशी साडी तुम्ही परिधान करू नका. अशा पूर्ण पांढऱ्या रंगाच्या बांगड्या देखील ज्या आहेत तर त्या देखील आपल्याला अजिबात परिधान करायच्या नाहीत. फक्त या दिवशी
नाही तर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये चुकूनही तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या बांगड्या किंवा पांढऱ्या रंगाचे पूर्ण कपडे घालायचे नाहीत। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्ही 2 तरी हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या हातामध्ये परिधान करा। हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे। हिरवा रंग हा परिधान केल्याने आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, म्हणून कोणत्याही शुभ कार्यामध्ये बघा हिरवा रंग जो आहे तर तो आवर्जून वापरला जातो। म्हणून तुम्ही पण नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये 2 का होईना हातामध्ये काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या असू द्या। जर तुम्ही नेहमी बांगड्या वापरत नसाल परंतु तुम्हाला नवरात्रीमध्ये या बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत। त्याचबरोबर या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांना 9 रंगांना महत्त्व दिलं जातं, तितकेच महत्त्व नवरात्रीमध्ये काही नियमांना सुद्धा दिलं जातं। हे जे नियम आहे तर ते आपल्याला आवर्जून पाळायचे आहे, ज्यामध्ये बघा नवरात्रीचे 9 दिवस उपवास करणाऱ्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे। मग तुम्ही विवाहित असाल किंवा अविवाहित असाल तरी देखील तुम्ही आवर्जून ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। तसेच नवरात्रीच्या काळामध्ये वासना, क्रोध, लोभ इत्यादी दुर्गुणापासून आपल्याला पूर्णपणे दूर राहायचं आहे। इतरांवरती टीका करू नका, तसेच खोटेपणा, चोरी, जुगार, दारू, मांसाहार, कांदा, लसूण इत्यादी तुम्हाला गोष्टी वर्ज करायच्या आहेत, त्या पूर्णपणे तुमच्यापासून दूर ठेवायच्या आहेत। तसेच नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करताना शुद्धता ही देखील खूप महत्त्वाची असते। अशुद्ध वर्तनाला सक्त मनाई दिली जाते। तुम्ही पूजेमध्ये कोणत्याही वस्तू वापरा, त्याच्या शुद्धतेची काळजीही अवश्य घ्या। तसेच नवरात्रीमध्ये ज्या स्त्रिया पुरुष 9 दिवस उपवास करतात तर अशा स्त्रियांनी पुरुषांनी दुपारी झोपू नये। संपूर्ण नवरात्र पलंगावरती झोपण्यास देखील मनाई आहे, जमिनीवरती तुम्ही झोपू शकता। तसेच जर तुमच्या घरामध्ये नवरात्रीची घटस्थापना केली जात असेल तर कुटुंबातील कोणताही सदस्य 9 दिवस उपवास करत असेल तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी तामसिक पदार्थांचे सेवन जे आहे तर ते आवर्जून टाळायचे आहे। सात्विक अन्नपदार्थ खाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। बऱ्याच वेळा आपण घरामध्ये भरपूर सेवा करतो, घरातील एखादी व्यक्ती उपवास करत असते परंतु घरामध्ये जे सदस्य असतात त्यांच्यापैकी एक जण हा मांसाहार करतो, तर अशा वेळी त्या संपूर्ण कुटुंबाला त्याचं फळ जे आहे तर ते मिळत असतं। म्हणून घरातील कोणत्याही व्यक्तीने असं कृत्य जे आहे तर ते करू नका। त्याचबरोबर नवरात्र सुरू होण्या अगोदरच आपल्याला आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे। जितकं आपलं घर पवित्र होईल तितकं पवित्र करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आपल्याला करायचा आहे। बघा नवरात्र जी आहे तर ती पितृपक्ष संपल्यानंतर सुरू होत असते, म्हणजे सर्व पितृ अमावस्येचा जो दिवस असतो तो पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो। त्याच्या दुसऱ्या दिवसापासून लगेचच नवरात्र जी आहे तर ती सुरू होणार आहे। तर तुम्हाला या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपलं घर जे आहे तर ते पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे। घरामध्ये ज्या काही बंद पडलेल्या वस्तू असतील, तुटलेल्या फुटलेल्या काही वस्तू असतील, जुने चप्पल असेल, बूट असेल, फाटलेले असे काही कपडे असतील जे तुम्हाला घरातून बाहेर काढायचे आहेत, आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे। त्यामध्ये काही जाळे जळमटे असतील तर ते सुद्धा तुम्ही काढून टाकायचे आहेत। तसेच या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्हाला चुकून देखील चामड्याच्या वस्तू ज्या आहेत जसे की बेल्ट असेल, चप्पल असेल, शूज असेल, चामड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अजिबात वापरायच्या नाहीत, कारण की या वस्तू जनावरांच्या कातड्यापासून बनवल्या जातात। म्हणून नवरात्रीमध्ये यासारख्या वस्तू परिधान करणे पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं। त्याचबरोबर जर नवरात्रीमध्ये तुमच्या घरामध्ये अखंड दिवा तुम्ही लावत असाल, म्हणजेच 9 दिवस आपण अखंड दिवा लावतो, तो विझू देत नाही। तर अखंड ज्योत जर घरामध्ये होत असेल किंवा घटस्थापना केली असेल तर घराला तुम्हाला एकटं सोडून कुठेही जायचं नाही। तुम्ही दिवसभर कामानिमित्त घराबाहेर जाऊ शकता परंतु रात्री आपल्याला घरामध्ये यायचं आहे। अखंड दिव्याला कधीही एकटं सोडू नये। तसेच या दिवशी तुम्हाला कोणाचाही अपमान करायचा नाही, कारण की स्त्रिया हे देवीच्या रूप मानल्या जातात, त्यासाठी स्त्रीचा अपमान या दिवशी अजिबात करायचा नाही। महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे। तसेच जो व्यक्ती नवरात्रीचा उपवास करत असतो त्या व्यक्तीने चुकूनही नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये लिंबू जे आहे तर ते तोडू नका, कापू नका, कारण ज्योतिषशास्त्रानुसार ते पूर्णपणे वर्ज्य आहे। असं सांगितलं जातं जो व्यक्ती नवरात्रीचा व्रत करतो तर त्याने चुकून देखील नवरात्रीमध्ये लिंबू जे आहे तर ते कापू नये। नवरात्रीच्या उपवासामध्ये तुम्हाला चुकून देखील समुद्री मीठ जे आहे तर ते त्याचं सेवन करायचं नाही। तुम्ही त्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर करू शकता। तसेच तुम्ही नवरात्रीमध्ये जर हनुमान चालीसाचा मंत्र किंवा सप्तशती वाचत असाल तर ते वाचताना मध्येच बोलायचं किंवा मध्येच उठायची चूक करायची नाही। संपूर्ण पाठ झाल्याशिवाय संपूर्ण पठण करून होईपर्यंत तुम्हाला तिथेच बसायचं आहे, मध्येच उठायचं नाही। तुमची कोणतीही काम असेल तर ते देखील करायचे नाही। तसेच ज्यांना नवरात्रीचे 9 दिवस उपवास असतात अशाने शारीरिक संबंध आहे तर ते देखील ठेवू नये, ही चूक देखील आपल्याला करायची नाही। आपल्याला या व्रताचं कोणतंही फळ प्राप्त होणार नाही। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत जय माता दी।